राज्याच्या राजकारणामध्ये नवं समीकरण कणकवलीमध्ये पाहायला मिळणार आहे। कणकवली नगरपंचायतीसाठी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे। दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली आहे। कणकवली शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदे शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली। ठाकरे शिवसेनेच्या संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर शिंदे शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिलाय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उमेश, हे जे नवं समीकरण कणकवलीमध्ये होऊ घातलेलं आहे त्याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो, कसा फायदा आणि कसा तोटा असू शकतो? निश्चितच सिंधुदुर्गच्या राजकारणात एक वेगळे आपण समीकरण पाहायला मिळत आहे। कारण रवींद्र चव्हाण हे प्रदेशात आल्यानंतर भाजपने स्वबळाचा नारा दिला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये चलबिचल होते आणि त्यामुळे आपण नेमकं काय करायचं हे होतं। त्यामुळे अनुषंगाने कणकवली शहरामध्ये आपण पाहिलं तर कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवार हे समीर नलावडे आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होईल आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये आपलं मध्यस्थी आजमावर आहे। त्याच अनुषंगाने बघितलं तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि जी एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकत्र येताना दिसत आहे। कारण यांची बैठक जी आहे ती शिंदे सेना आणि ठाकरे सेनेची बैठक ही पार पडली, काल रात्री पार पडली आणि त्यानंतर एकंदरीत त्यांचे समीकरण ठरलं की त्या समीकरणामध्ये जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे संदेश पारकर हे उमेदवार आहेत आणि शहर विकास आघाडी करून आपण एकत्र ही निवडणूक लढू शकतो अशाच पद्धतीचं हे समीकरण ठरलेलं आहे। त्यानंतर या समीकरणामध्ये नेमकं पुढे काय होतं ते देखील पाहायला, पण शहर विकास आघाडी करून हे दोन पक्ष एकत्र येतील आणि त्यानंतर आपली जी नगरसेवक जे आहेत किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर त्यांच्या मार्गदर्शनाने ही निवडणूक लढली जाईल आणि सर्व नेते म्हणजे त्यामध्ये बघितलं गेलं तर राजन तेली आहेत आणि निलेश राणे हे देखील या निवडणुकीमध्ये आपण प्रचाराला येण्याची शक्यता आहे। कारण जी सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर खूप बदललेली आहे। नवीन समीकरण हे सिंधुदुर्गाच्या राजकारणात आपल्याला एकंदरीत पाहायला मिळताना आपल्याला दिसत आहे। जी उमेश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, आपण बघतोय भाजपनं स्वबळाचा नारा दिला आणि त्याच्यानंतर चक्क ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना एकत्र लढणार अशा पद्धतीचं समीकरण होऊ घातलेलं आहे। कसे नेमके त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं असतं तर सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल ही, कारण गेल्या 2.5 वर्षात ठाकरेंची शिवसेना असेल आणि शिंदेची शिवसेनेमध्ये यामध्ये वाद आहेत। एकनाथ शिंदेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेमध्ये वेगळी पडली होती। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर अशा पद्धतीने एकत्र येत असतील तरी सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे आतापासूनच या दोन्ही पक्षांमध्ये मित्र पक्षांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत। कालच दीपक केसरकर यांनी देखील म्हटलं होतं, विधान केलं होतं की जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वाटत नसेल तर युती होणार नाही आणि याचमुळे स्वबळावर आमची देखील लढाईची तयारी आहे आणि याचमुळे आता ही वेगळी समीकरणं जी आहेत ती जुळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून कुठेतरी केला जातोय। आपण बघितलं असेल तर संदेश पारकर जे सध्या उद्धव बाळासाहेब शिवसेनेत आहेत आणि ते नगराध्यक्ष पदासाठी देखील इच्छुक आहेत। अशा जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जर काही राजकीय समीकरणं जुळवून आणली तर अर्थातच महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे। त्याचं प्रमुख एक कारण आहे की राज्यात महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहे। असं असताना जर स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं राजकीय समीकरण जुळून येत असेल तर नक्कीच महायुतीमध्ये आणखी वाद निर्माण होऊ शकतो। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत। आपण बघतोय कणकवलीमध्ये राज्याच्या राजकारणामधलं एक नवं समीकरण पाहायला मिळू शकतं, ते म्हणजे नगरपंचायतीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे।